नमस्कार मित्रांनो, हे आलो मी भात आणि जरासं दिवाळीचा फराळ घेऊन आलो माशांसाठी. इकडं म्हणलं आमच्या शेताकडे जाऊन जरा फराळ बिराळ देवा माशांसाठी. नदीचं पाणी झुळझुळ वाहतंय. जे आहेत काय आहेत मासे, मछली आहे बघा का इकडे तुम्हाला दिसत असतील. मछली आहेत, मछली लोक हे लक्ष येते बघा. शू शू तर ते तटणार नाही हो. एवढं सगळं त्यांच्यासाठी घेऊन आलो. फक्त एवढं खायला द्यायचं, पाण्याचं हे करायचं. कागद टाकून चालत आहे हो, म्हणून त्यांना द्यायचं आहे बघा. लाडू दिवाळीचा गेला माशांसाठी, तर ते तटणार नाही, जाणार ते. आपल्या माशांसाठी आपण नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं? त्या बिचाऱ्यासनी कोणाचं कुठलं तोंड आहे मागायला? तू कोणाकडे मागणार? आपण एक बाबा मागू शकतोय, खायला द्या, हे करा ते करा, पण ती मागू शकत नाहीत. म्हणून आपण माणूस म्हणून त्यांना दिलं पाहिजे. माणसांचं कसं आहे, तोंड घ्याय मागून कुठं तर खातील. त्यांचं कसं तसं खाणार नाही. पण आपण त्यांनाच नाही दिलं पाहिजे. पाणी झुळझुळ वाहणार. एक नंबर. या कधी बी फिरायला. थांबणे हे माझ्या रक्तात नाही, मी थांबू शकत नाही. हा वेग गतीचा आहे भरपूर. मी आहे भरपूर. पाहू शकता झुळझुळ पाण्यातून झुळझुळ वाहणारी ही आमची नवीन पिढी. कसं आहे पाणी, याचं पोहायला पण भारी वाटतं. या तुमच्या मित्रपरिवारासोबत फिरायला कधीही. हे इकडं पहा कसा हिरवळ आहे. हिरवळ कशी आहे बघा, एकदम लुक्स लाईक वाव म्हणतात ना, तशा प्रकारे. हा कचरा आहे मित्रांनो, हा पाण्यात टाकायचा नाही. कारण एवढं पाणी स्वच्छ, ते पाणी जर घाण झालं तर ते आपल्याला पाहणार नाही. आपल्या संस्कृतीला आपणच जपलं पाहिजे. आपल्या नैसर्गिक पारंपरिक जे पिढी जात चालत आहे त्याला आपण स्वतःहून जपलं पाहिजे, तरच ते राहणार आहे आणि तर आपण जगणार आहे. ती चालली आता बघा दोघं तिकडे दिसतेत काय. चुडी इकडे बघा मशीनची शेण बिन पडलेले आहे. हे शेण म्हणजे एक प्रकारे सेंद्रिय खत आहे. आणि हे सेंद्रिय खत आपल्या जमिनीला खूप 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 पोषक आहे. मित्रांनो, इथे एक घोडा एक आहे, तुम्हाला उद्या दाखवतो. उद्या घोडा कुठं आहे तो. इथे भरपूर प्रमाणात प्राणी वेणी सगळे सर्व काही येतात, ते आपल्याला पाहायला भेटतात. आपण जर प्राणी बिणी पाहायचं असेल तर निश्चितच तुम्हाला ही सफारी घडावी लागेल. हे आमचा देव आंबा आहे. इथं देऊळ आहे, देऊळ तुम्हाला दाखवतो. आंब्याचे इथं कसल्या कोणत्या प्रकारचं देऊळ आहे ते. पूर्वी माणसं कशी करायची, आता माणसं काय करतायत, आपण त्या गोष्टी काय केल्या पाहिजेत. सर्वीकडे हिरवळ चालू आहे, हिरवळ. मी आता जस्ट जेवून आलोय आणि जेवलो तिकडे आलोय. तुम्हाला देव दाखवतो आमचा. आज शनिवार आहे आणि शनिवारी मंदिरात जायला लागतं आपल्याला. आम्ही सकाळच्या वेळी हनुमंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आल्यानंतर इकडं आलो. हो का, इथं आपला हा देव आहे, दिसले का. हे उंच झाड आहे. इथं फुलं लागतात. हीच फुलं इथली काढायची, देवाला घालायची आणि व्हायचं रिकामं. भरपूर मोठ्या प्रमाणात इथं पाण्याजोग आहे. सर्व काही बघण्याजोग आहे. तुम्ही कधी या,
माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला कधीही दाखवतो आमच्या इथं काय काय चाललं आहे, काय कसं चाललं आहे. मस्तपैकी फिरायला या, जेवायला या, खायला या. अशा भेगा पडल्यात बघा रस्त्यानं पावसाच्या पाण्यातनं. ह्या पावसाच्या पाण्यातनं पडलेल्या भेगा ह्या मुजल्या पाहिजेत. आणि अशाच तुम्ही नवनवीन अपडेटसाठी आणि व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा लाडका बाबूभाई.